बुधवारपासून एस.टी. महामंडळाने प्रवास भाड्यात तब्बल 10% वाढ लागू केली आहे. आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्या सामान्य नागरिकांवर आता या निर्णयामुळे आणखी आर्थिक ताण पडणार आहे. दैनंदिन प्रवास करणारे विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार यांना या वाढीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण राज्यात ही भाडेवाढ लागू झाली असून लांब पल्ल्यांच्या तसेच छोट्या मार्गांवरील तिकिटांमध्ये वाढ झाली आहे. नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सारख्या प्रमुख मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. एसटी प्रशासनाच्या माहितीनुसार डिझेलच्या वाढत्या किमती, देखभाल खर्च आणि इतर ऑपरेशनल खर्चात झालेली वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान काही मार्गावर एक्सप्रेस आणि स्लीपर बसच्या तिकिटांमध्येही लक्षणीय वाढ झाली असून प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरवाढ अचानक का, असा सवाल प्रशासनाकडून उपस्थित केला जातोय. एसटी प्रशासनाने मात्र ही भाडेवाढ अपरिहार्य असल्याचं सांगत सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आणि तोटा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलंय. मात्र या दरवाढीमुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.